द सोल ऑफ मनी हे पुस्तक लिन ट्विस्ट यांनी लिहिलेले असून पैशाबद्दल आपला दृष्टिकोन पूर्णपणे बदलण्याचे आमंत्रण देणारे आहे. हे पुस्तक पैसा कसा कमवावा, कसा गुंतवावा किंवा कसा साठवावा याबद्दल नाही. त्याऐवजी पैसा आपल्या आयुष्यावर, विचारांवर, नातेसंबंधांवर आणि आपल्या जीवनाच्या उद्देशावर कसा परिणाम करतो याबद्दल आहे. लेखिकेने अनेक वर्षे सामाजिक चळवळी, दानशूर उपक्रम आणि जागतिक स्तरावरील मानवी हक्कांच्या कामात घालवली आहेत. त्या अनुभवातून त्या सांगतात की पैसा स्वतःमध्ये चांगला किंवा वाईट नसतो, तो एक साधन आहे. प्रश्न असा आहे की आपण त्याचा वापर कोणत्या भावनेने आणि कोणत्या उद्देशाने करतो. या पुस्तकाचा मुख्य संदेश असा आहे की आपल्यापैकी बरेच जण कमतरतेच्या मानसिकतेत जगतात. ही अशी मानसिकता आहे ज्यात आपल्याला नेहमी वाटते की पुरेसे नाही, पुरेसे पैसे नाहीत, पुरेसा वेळ नाही, पुरेशी सुरक्षितता नाही, पुरेसे यश नाही. कितीही कमावले तरी ही भावना संपत नाही. समाज, जाहिराती आणि तुलना यामुळे आपल्याला सतत अधिक हवे आहे असे वाटत राहते. परिणामी आपण तणावात, असमाधानात आणि स्पर्धेत अडकतो. ही कमतरतेची भावना वास्तव परिस्थितीपेक्षा आपल्या मनातील भीतीतून निर्माण होते. याच्या उलट लेखिका पुरेपूरतेपणा म्हणजे सफिशियन्सी याबद्दल बोलतात. पुरेपूरतेपणा म्हणजे आपल्याकडे जे आहे ते पुरेसे आहे आणि आपण जसे आहोत तसे पुरेसे आहोत ही जाणीव. याचा अर्थ असा नाही की जगात गरिबी किंवा समस्या नाहीत, पण हा एक अंतर्गत दृष्टिकोन आहे. जेव्हा आपण कृतज्ञतेने जगतो तेव्हा आपले लक्ष अभावावरून उपलब्धतेकडे वळते. आपल्याला कळते की संपत्ती केवळ पैशात नसते. प्रेम, नाती, सेवा, अर्थपूर्ण काम आणि समाधान हेही संपत्तीचेच प्रकार आहेत. लेखिकेने त्यांच्या आयुष्यातील अनेक अनुभव पुस्तकात सांगितले आहेत. त्यांनी विविध देशांमध्ये उपासमार, अन्याय आणि गरिबीविरुद्ध काम केले. भारतात मदर टेरेसा यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव त्यांच्या विचारांवर खोल परिणाम करणारा ठरला. तिथे त्यांनी पाहिले की ज्यांच्याकडे भौतिक संपत्ती कमी होती त्यांच्याकडे प्रेम, करुणा आणि उदारता विपुल प्रमाणात होती. यामुळे त्यांना समजले की खऱ्या अर्थाने श्रीमंती ही मनात असते, पैशात नाही. पैसा जर प्रेमा आणि सेवेशी जोडला गेला तर तो परिवर्तनाचे सामर्थ्य बनतो. पुस्तकात निधी उभारणीबद्दलही वेगळा दृष्टिकोन दिला आहे. अनेकांना वाटते की पैसे मागणे म्हणजे त्रास देणे, पण लेखिका सांगतात की ते मागणे नसून एक निमंत्रण आहे. जेव्हा आपण एखाद्याला चांगल्या कार्यासाठी योगदान देण्याची संधी देतो तेव्हा आपण त्याला अर्थपूर्ण कामाचा भाग होण्याची संधी देतो. देणगी देणे म्हणजे फक्त व्यवहार नाही, तर मूल्यांची अभिव्यक्ती आहे. जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या उद्देशासाठी पैसा देते तेव्हा ती त्या उद्देशाशी बांधिलकी दर्शवते. लेखिका सांगतात की पैसा आपल्या मूल्यांचे प्रतिबिंब असतो. आपण तो कसा कमावतो, कसा खर्च करतो, कुठे गुंतवतो आणि किती दान करतो यावरून आपली भूमिका दिसते. जर पैसा अशा मार्गाने कमावला गेला जो इतरांना हानी पोहोचवतो तर त्याचे परिणाम व्यापक असतात. जर आपण विचार न करता खर्च करत राहिलो तर अंतर्मनात पोकळी निर्माण होऊ शकते. पण जेव्हा आपले आर्थिक निर्णय आपल्या मूल्यांशी सुसंगत असतात तेव्हा आपल्याला समाधान मिळते. पैशाबद्दल लाज आणि गुप्तता यावरही पुस्तकात चर्चा केली आहे. अनेक कुटुंबांमध्ये पैशाबद्दल मोकळेपणाने बोलले जात नाही. काहींना कमी असल्याची लाज वाटते तर काहींना जास्त असल्याचा अपराधीपणा वाटतो. या शांततेमुळे गैरसमज आणि दुरावा वाढतो. लेखिका सुचवतात की प्रामाणिक संवादातून नातेसंबंध मजबूत होऊ शकतात. पारदर्शकता विश्वास निर्माण करते आणि विश्वासामुळे स्वातंत्र्य येते. उदारता हाही या पुस्तकाचा आणखी एक महत्त्वाचा विषय आहे. उदार असणे हे फक्त श्रीमंतांसाठी नाही, थोडे असले तरी देता येते. उदारता रकमेवर अवलंबून नसते तर भावनेवर अवलंबून असते. जेव्हा आपण काही देतो तेव्हा आपण कमतरतेच्या मानसिकतेला तोडतो. आपण स्वतःला सक्षम आणि योगदान देणारी व्यक्ती म्हणून पाहू लागतो. ही भावना आत्मविश्वास वाढवते आणि समाजाशी आपला संबंध मजबूत करते. लेखिकेने अनेक मोठ्या देणगीदारांसोबत काम केले आहे. त्यांनी पाहिले की पैशासोबत शक्ती येते. ही शक्ती अन्याय वाढवू शकते किंवा न्याय आणि समानतेला पाठिंबा देऊ शकते. त्या सुचवतात की श्रीमंत लोकांनी स्वतःला मालक नव्हे तर विश्वस्त समजावे. म्हणजे संसाधने ही केवळ वैयक्तिक मालमत्ता नसून समाजासाठी जबाबदारी आहेत. जेव्हा आपण स्वतःला विश्वस्त मानतो तेव्हा संचयाऐवजी योगदानावर भर देतो. पैसा भावनिकदृष्ट्याही गुंतागुंतीचा असतो.
तो सुरक्षितता, ओळख आणि यशाशी जोडलेला असतो. बालपणी आर्थिक अडचणी अनुभवलेल्या व्यक्तींमध्ये पुढे ही भीती राहू शकते, तर श्रीमंतीत वाढलेल्या व्यक्तींना अपेक्षांचे ओझे जाणवू शकते. लेखिका वाचकांना त्यांच्या पैशाच्या गोष्टी समजून घेण्यास सांगतात. बालपणी पैशाबद्दल काय शिकवले गेले? पैसा वाईट आहे असे सांगितले गेले का? की पैसा म्हणजेच सर्व काही आहे असे सांगितले गेले? या समजुती ओळखणे गरजेचे आहे. लेखिकेच्या कार्यावर सामाजिक नेत्यांचाही प्रभाव दिसतो. त्यांनी न्याय आणि मानवी हक्कांसाठी लढणाऱ्या नेत्यांसोबत काम केले, जसे डेझमंड टुटू. या अनुभवातून त्यांना कळले की खरे परिवर्तन पैशामुळे नव्हे तर मूल्यांमुळे घडते. पैसा त्या मूल्यांना बळ देऊ शकतो, पण दिशा नेहमी नैतिकतेतून येते. पुस्तक सांगते की वैयक्तिक बदल आणि सामाजिक बदल हे वेगळे नाहीत. आपण पैसे कसे वापरतो यावरून व्यापक समाजावर परिणाम होतो. आपण ज्या कंपन्यांना पाठिंबा देतो, ज्या संस्थांना देणगी देतो, ज्या उत्पादनांची खरेदी करतो, या सर्व निर्णयातून आपण जगाला दिशा देत असतो. प्रत्येक खर्च हा एक मत असतो. प्रामाणिकपणा आणि सुसंगती यावर लेखिका भर देतात. आपल्या शब्दांमध्ये आणि कृतींमध्ये सुसंगती असणे गरजेचे आहे. जर आपण पर्यावरणाची काळजी घेतो असे म्हणतो, पण पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करतो, तर तिथे विसंगती असते. मूल्यांशी सुसंगत जीवन जगल्यास अंतर्मनात शांती मिळते. पैसा ही एक ऊर्जा आहे असे लेखिका सांगतात. ही ऊर्जा समाजात फिरत राहिली पाहिजे. जर ती केवळ साठवली गेली तर असंतुलन निर्माण होते. जसे शरीरात रक्तप्रवाह आवश्यक असतो, तसेच समाजात पैशाचाही प्रवाह आवश्यक आहे. जेव्हा पैसा जीवनाला पोषक कार्यात वापरला जातो, तेव्हा समाज निरोगी राहतो. शेवटी पुस्तक आपल्याला स्मरण करवते की खरी संपत्ती केवळ बँक खात्यात नसते. ती आपल्या मूल्यांमध्ये, नात्यांमध्ये, कृतज्ञतेत आणि सेवेमध्ये असते. जेव्हा आपण कमतरतेऐवजी पुरेपूरतेपणा स्वीकारतो, भीतीऐवजी उदारता निवडतो आणि पैशाला साधन मानतो, तेव्हा आपले जीवन अधिक अर्थपूर्ण होते. निष्कर्ष म्हणून हे पुस्तक आपल्याला पैशाकडे नव्या नजरेने पाहण्याचे आमंत्रण देते. अधिक मिळवण्याच्या शर्यतीत धावण्याऐवजी आपण काय देऊ शकतो याचा विचार करायला शिकवते. पैसा जर प्रेमा, जबाबदारी आणि उद्देशाशी जोडला गेला तर तो आत्म्याशी जोडला जातो, आणि तेव्हाच द सोल ऑफ मनी या शीर्षकाचा खरा अर्थ स्पष्ट होतो. पैसा नव्हे तर त्यामागील भावना आणि मूल्ये हीच खरी संपत्ती आहे.